नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो परभणीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर साई सागर कदम सर, हे जे 2015 पासून या क्षेत्रात अतिशय उत्तमरित्या काम करतायत, ज्यामध्ये काही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, 7 फ्लोर प्रोजेक्टवर सुद्धा ते काम करतात आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर पण काम करतात. सो त्यांचा हा आजवरचा अनुभव कसा होता, मागच्या 5-7 वर्षांचा हा प्रवास कसा होता, या सगळ्याबद्दल आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना आपण सुरुवात करूया ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीपासून. म्हणजे तुमचं शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यामागची प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला पण असं वाटलं की मला पण या क्षेत्रात जायचंय किंवा मला पण सिव्हिल इंजिनियर बनायचंय? बरोबर. तर काय सांगाल तुम्ही? संबंधित माझं एकंदरीत लहानपणी शिक्षण तर प्राथमिक इथेच गेलेले, पूर्ण परभणी डिस्ट्रिक्ट मध्ये. त्यानंतर 12वी साठी माझं नांदेड येथे शिक्षण झालं, म्हणजे टोटल एकंदरीत मराठवाडा रिजन मध्येच. आणि त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग ज्या वेळेला मला घ्यायची वेळ आली त्यावेळेला आमचे वडील या क्षेत्रामध्ये काम करत होते पहिल्यापासून. त्यांना एक सिव्हिल क्षेत्रामधले काही इंजिनियर्स भेटलेले. त्यावेळेला ते म्हणले की तुमच्या मुलांना तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करा, फार मोठी स्किल म्हणजे वास्ट फील्ड आहे आणि याच्यामध्ये स्कोप भरपूर येतील पुढे इन फ्युचर, म्हणजे तुम्हाला कधी या गोष्टींची कमतरता नाही पडणार. आणि त्यांचा तो प्रत्यय आला मला, त्यांनी कामामध्ये दाखवला. वडील असे काम करायचे आणि बघत बघत वडिलांचं ते बघायचो आम्ही लहानपणापासून की ह्या फील्डमध्ये कसं काम करतात, ऑफिशियली जेव्हा हँडल करायचे किंवा इन प्रॉफिट व्हायचं, काही प्रॉब्लेम्स यायचे, ते एक आवड निर्माण होत गेली पहिल्यापासून. आणि लोकांना ही फील्ड कशी कम्युनिकेटेड आहे, लोकांचा प्रत्यय येतो याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला कम्युनिकेट करावं लागतं लोकांना जे ऑनगोईंग ग्राउंडवर काम करतो तेव्हा. मग ती आवड निर्माण होत गेली, एक संभाषण लोकांसोबत व्हायचं. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना माझी ग्रुपिंग निघाली. वडिलांचा होता की विषय मोठे, तुम्ही मेकॅनिकल घ्या, तरी पण म्हटलं नाही, सिव्हिलच घ्यायचं आपल्याला. एक बांधकाम क्षेत्रामध्ये काम करण्याची पूर्वीपासून आवड म्हणा की लहान बघत आलेलो आपण त्या गोष्टी, तो त्या लोकांसोबत घालवला वेळ, लोकांना आपण मॅनेज करू शकतो, त्यांच्यासोबत मिळून मिसळून काम करू शकतो, ही आवड होती. त्यामुळे या क्षेत्रात आलो, सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि 18ला मी पास आउट झालो. त्याच्यानंतर पुढे जाताना आधीपासूनच गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट बघत होतो मी, वडिलांची पार्श्वभूमी असल्यामुळे. 18ला 19ला 20ला मी लायसन्स काढलेला. 20ला लायसन्स काढल्याच्या नंतर कामांची सुरुवात हळूहळू करत गेलो. सुरुवातीचे थोडे 2-3 वर्ष थोडे प्रॉब्लेमॅटिक गेले, म्हणजे स्ट्रगल तर असणारच, प्रत्येक फील्डला असतंच. कोणी येतं आणि कुठल्याही बिझनेसमध्ये आहेच तो विषय. 2-3 वर्षांचा गॅप तुम्ही म्हणजे वेळ तर द्यावाच लागतो त्याला. मग प्रोजेक्ट हळूहळू येत गेले, इम्प्लिमेंट करत गेलो. आणि मग आज रेसिडेन्शियल मध्ये पण ट्राय केलं मध्यंतरी मी. रेसिडेन्शियल मध्ये वेळ म्हणजे भरपूर होता, त्यामुळे थोडं प्रॉफिट कमी होतं, म्हणून थोडंसं साईड दिला त्याला. आजही काम करतो, चांगला प्रोजेक्ट आला तर मोठा प्रोजेक्ट असेल G+2, 3चा असेल तर आजही काम करतो, पण मोठी सध्या आता गव्हर्नमेंटचे काम चालू आहे. जास्त चालू आहे. क्या बात आहे. तो 2 प्रश्न याच्यातनं पुन्हा मला विचारायचे, ते म्हणजे जेव्हा वडील या क्षेत्रात काम करत असतात तेव्हा त्याचं दडपण येतं का त्याचा जास्त फायदा होतो? नाही, दडपण म्हणता येणार नाही. दडपण सुरुवातीला वाटायचं जेव्हा नवीन नवीन होतो, पण त्याचा फायदा नक्कीच झाला. बरोबर. कारण ते जे कॉन्टॅक्ट बनलेले असतात तुमचे 2 वर्षात, 3 वर्षात, 4 वर्षामध्ये, आणि त्यांचा जेव्हा तुम्हाला त्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला जेव्हा कामाला येतात आणि कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तुम्हाला तोच आज मोटिव्ह आहे. आज पैशापेक्षा कॉन्टॅक्ट तुम्हाला महत्वाचा आहे फील्डमध्ये येण्यासाठी. तर त्या गोष्टीचा नक्कीच फायदा झाला. बरोबर. आणि पुढचा प्रश्न म्हणजे जो पहिला प्रोजेक्टचा तुम्ही स्ट्रगल सांगितलात, तर तो पहिला प्रोजेक्ट होता कुठला की जो तुम्ही इंडिव्हिज्युअली पहिला घेतलात? पहिला तर तसा गव्हर्नमेंटचा नव्हता माझा, पहिला रेसिडेन्शियलच घेतला होता स्टार्टिंगला. नांदेडमध्ये होता, निलगिरी सोसायटीला G+1चा प्रोजेक्ट होता. तर असंच आम्ही कॉन्टॅक्ट म्हणजे मित्राचं ओळखीचे क्लायंट होते. ते एक कसं नवीन क्लायंट, नवीन इंजिनियरवरती ट्रस्ट ठेवत नाहीत सुरुवातीला, नवीन येतो त्यांच्याकडे कसं जावं आपण, या अनुषंगाने मग ते फार मोठ्या मुश्किलीने तो प्रोजेक्ट मिळवला आम्ही. आणि विदिन टाइम मध्ये पूर्ण डे बाय डे आम्ही तिथं थांबायचो दिवसभर. पहिला प्रोजेक्ट होता त्यामुळे पूर्ण वेळ द्यायचो, वेळेची कमतरता नव्हती, आणि पूर्ण वेळ देऊन विदिन टाइम मध्ये कम्प्लीट केल्यामुळे ते पण खुश झाले. त्यांना जसं स्ट्रक्चर पाहिजे होतं ऍज इट इज आम्ही तसं दिलं. आमची 100% वेळ दिल्याच्यानंतर मेहनत तर उतरणारच त्याच्यामध्ये, मग ते पण खुश झाले. त्याच्यानंतर आम्हाला परत त्या सोसायटीमध्ये दुसरे 2-3 प्रोजेक्ट भेटले, 2 कम्प्लीट केले. मग तिसरा आम्ही म्हणजे वेळेअभावी करता येत नव्हता, आम्ही दुसऱ्याला देऊन टाकला. म्हणजे सुरुवातीला थोडं स्ट्रगल झालंच काम भेटण्यासाठी. बरोबर. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे.
ते म्हणजे तुम्ही आता गव्हर्नमेंटमध्ये पण गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम करतायत आणि काही रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर पण काम करताय, पण तुम्ही एक समान धागा बघितला असेल, ते म्हणजे अकुशल कामगार हो किंवा अनस्किल्ड लेबर. या अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज आता पूर्वी पण जास्त होतं, आता पण जास्त आहे. हो तर हो. अशांबरोबर काम करणं कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती सगळी परिस्थिती हाताळता? कुशल कामगारांचं एकच आहे की त्यांच्यावर ट्रस्ट आपण 100% ठेवू शकत नाहीत. 100% ठेवू शकत नाही याचं की आपण त्यांना एखादी गोष्ट सांगितली काम सांगून जाताना, आणि आपण दुसऱ्या साईटवर गेलो आणि रिटर्न आलो आणि येऊन बघितलं ते त्याच प्रकारे काम होईल अशी शाश्वती आपण 100% देऊ शकत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतो, एक तर तो आपलं आर्थिक नुकसान पण होऊ शकतं. त्याच्यानंतर ज्या क्लायंट ज्याचं काम चालू आहे तो मेंटली आपल्याला परेशान करू शकतो, कारण त्याचं योग्य ते काम होत नाही. अशा 2-3 आर्थिक मानसिक दोन्ही गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अकुशल कामगारांवरती डिपेंड राहणं हे आजच्या काळात धोकादायकच आहे. त्यामुळे होईल तेवढं शक्यतो आम्ही आज टेक्निकली ऍडव्हान्स फीचर वापरतो, नवीन मशिनरीज इक्विपमेंट वापरतो, त्यावरती आमचा भर आहे. बरं. कारण शक्यतो मशीन लेबरवरती डिपेंड राहणं आज पॉसिबल नाही, आणि कधी येतील आणि कधी नाही येणार ही गॅरंटीच नाही त्याची. पुढचा प्रश्न तोच आहे टेक्नॉलॉजीचा, की एवढ्या वर्षांमध्ये आता तुम्ही तंत्रज्ञान सुद्धा बदलताना बघितलंय. हो. तर आता तंत्रज्ञानाचा तुम्हाला फायदा कसा होतो? एक म्हणजे सॉफ्टवेअर साईडनं आणि एक मशिनरी साईडनं. सॉफ्टवेअर साईडनं म्हणलं तर जे आपल्याला लाईनिंग डिझायनिंग ज्या सेक्टर आहेत ते आपल्याला दुसऱ्या याच्यावरती डिपेंड राहायची वेळ येत नाही. किंवा जे पूर्वी काळात चालायची की लाईन ड्रॉइंग राहायच्या, त्या लाईन ड्रॉइंगला त्याला टाइम टेकिंग प्रोसेस राहायची. आजच्या काळात ऑटोकॅडमुळे एवढं सोपं झालंय की तुम्हाला जो स्ट्रक्चर पाहिजे त्याचा तुम्ही लगेच विदिन 1 hour 2 hour मध्ये आपण तो तयार करू शकतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा मशिनरीकडे यायचं म्हणलं तर मशिनरीमध्ये पहिले हँडमिक्सने आपल्याला कॉन्क्रिटिंग चालायचं. आज एजस सारखे 2 क्युबिक मीटरचे 4 क्युबिक मीटरचे मशिनरी अवेलेबल आहेत, मोठ्या मोठ्या टीएम पर्यंत आहेत. पण यांच्यामुळे टाइम कन्झर्वेशन झाला. टाइम कन्झ्युमिंग फार मोठा फॅक्टर आहे, आणि सिव्हिल फील्डमध्ये सगळ्यात मोठा वेळेचा प्रश्न आहे. जितक्या लवकर तुम्ही काम करू शकता तेवढं तुम्हाला प्रॉफिट होतं. म्हणून मशिनरी आजच्या काळात आणि उद्याची जाणारी अजून नितांत गरजच आहे, कारण लेबरवरती डिपेंड आपण राहू शकत नाही मुळात. आणि ह्या टेक्निकली सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर म्हणताय आणि किंवा मशिनरीज म्हणताय, दोन्हींचा खूप मोठा फायदा या फील्डमध्ये होतो. बरोबर आहे. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये पण तुम्ही काम करताय, तर त्यात एक कायम वाक्य तुम्हाला कस्टमरकडनं ऐकायला मिळत असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, की आणि याच बजेटमध्ये आम्हाला थोडंसं करून द्या. तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण खरं चांगलं दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? जवळपास आजचा हा कॉमन डायलॉग आहे. प्रत्येक कॉमन डायलॉग म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचा डायलॉग आहे की बजेट कमी आहे आमचं, आणि आम्हाला कमी बजेटमध्ये चांगल्या क्वालिटीचं उत्तम घर हवं. त्यांची मागणी चुकीची नाहीये, तरी पण त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा मटेरियल पर्चेसिंग करतो त्यामध्ये थोडस विचार करून आमचे जे अनुभव आहे पर्चेसिंग करताना त्या गोष्टींचा विचार करतो. आणि टाईल्स मध्ये म्हणा किंवा इतर अदर गोष्टी म्हणजे जे फर्निशिंग आयटम आहेत त्यामध्ये आम्ही त्यांना थोडस ऑप्शन देतो. त्यामध्ये त्यांचा बजेटचा इश्यू आपण त्यांचा कव्हर करून घेऊ शकतो. पण जे आरसीसी स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आपण कुठेही त्यांचं कमी करत नाही, कारण ते आरसीसी स्ट्रक्चर हे सुपर स्ट्रक्चर प्रॉपर असायलाच हवं. त्याच्यामध्ये आपण तुम्ही बजेटचा विषय नाही करता येत, कारण तिथं ते मेन बेस आहे आपलं. दुसरं, आता तुम्ही शासकीय संस्थांसाठी पण अनेक कामं केलेली आहेत. हो. तर साधारणपणे ती कुठल्या प्रकारची आहेत आणि कुठली कुठली कामं आहेत? जवळपास मी म्हणजे माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जेवढ्या काही गोष्टी ऍक्टिव्हिटीज असतात सगळ्या जवळपास मी काही प्रकल्पांची नावं मी सांगता? अंगणवाडी म्हणजे लहान मुलांच्या अंगणवाडी पासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वच गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये ईएसआर पण आहेत. आपल्या पाणी पुरवठ्यामध्ये टाकींचे मेन स्ट्रक्चर सुपर स्ट्रक्चर मध्ये म्हणलं तर ईएसआर आहेत, इलिव्हेटेड सुपर रिझर्व्हायर. तर त्याच्यामध्ये 12 मीटरची स्ट्रेचिंग हाईट असते. 1.5 लाख लिटर पर्यंत स्ट्रक्चर आम्ही उभारले त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आणि तेही प्रॉपर व्यवस्थित हाय लॅटिट्यूडला, म्हणजे तुम्ही अडचणीच्या ठिकाणी जाऊन पण ते काम केलेत आम्ही. त्याच्यानंतर बिल्डिंग केलेले आहेत, स्कूल बिल्डिंग केलेले आहेत, पीएससी केलेले आहेत. त्यामुळं स्ट्रक्चरमध्ये बराच त्या गोष्टींचा फायदा झाला, म्हणजे बघत चालू होते गव्हर्नमेंटमध्ये. पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही यंग सुद्धा आहे, इंजिनियर पण आहे आणि आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर पण काम करताय. अशा दोन्ही तिन्ही अँगलमधनं त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. ते म्हणजे जर परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात ज्या क्षेत्रांवर आता काम केलं गेलं पाहिजे जर परभणीला आपल्याला पुढच्या 10-15 वर्षात पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर?
सर्वप्रथम तर इथलं राजकीय नेतृत्व थोडस बदलायची आवश्यकता आहे आणि बदलतही आहे. कारण आम्ही जिथं आलो तेव्हापासून इथली जी डेव्हलपमेंट रेशो, ग्रोथ रेशो आहे तो थोडासा कमी आहे. त्याच्यामध्ये नवीन मुलांनी बाहेर न जाता, जे आता कसं असतं, नवीन मुलं जेव्हा डिग्री पासआउट होतात, डिप्लोमा पासआउट होतात, तेव्हा इथं सुरुवातीला बघतात, मग त्यांना वाटतं फार स्ट्रगल आहे इथे. मग स्ट्रगल असल्यामुळे ते बाहेर कुठेतरी जिल्हा सोडून बाहेर जातात. तर त्यांनी बाहेर न जाता इथंच आपल्या जिल्ह्यामध्ये राहून जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी इथंच काम केलेलं बेटर राहील, असं माझं म्हणणं. बरोबर. आणि अशा वेळेला मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत किंवा शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जर त्या मुलांना तुम्ही म्हणता तसं तरुण मुलांना इथंच थांबवायचं असेल तर इथं काय अशा योजना केल्या पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे इथं? इथे शासनाने तसे परभणीमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आणायला पाहिजेत. एक सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे परभणीमध्ये MIDC डेव्हलपमेंटचा फार मोठा भाग पेंडिंग आहे. MIDC मधलं म्हणजे कुठलाच विषय नाही अजून त्यांनी. आणि इंटरनल जे स्ट्रक्चर आहे, रोड्स असो, रोड इन्फ्रा असो, आउटर रोड असो, अजून इथे बरेचशी डेव्हलपमेंट बाकी आहे. म्हणजे अदर जिल्हे डेव्हलपमेंट करायचे जवळपास झालेले आहेत. परभणीमध्ये एवढा स्कोप आहे, अजूनही आहे, की तुम्ही इथं राहून खूप काही काम करू शकता. आणि परभणी गव्हर्नमेंटनी परभणीसाठी फक्त थोडीशी फंडिंग देण्याची आवश्यकता आहे. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता पुन्हा त्या तरुण इंजिनियरचा विषय चाललेला म्हणून तोच पुन्हा विषय कंटिन्यू करतो. जे आता तुमचे मित्र येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत या फील्डमध्ये, जे पहिलं पाऊल ठेवणार आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना मित्रत्वाच्या नात्यानं तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मित्रत्वाच्या नात्याने विषय असा की कुठलाही अभियंता येऊ, जे इंजिनियर्स येतात, तर त्यांना आम्ही सुरुवातीला हेच सांगतो की या फील्डमध्ये तुम्हाला आल्याला लगेच प्रॉफिट होणार नाही. आल्याला तुम्ही लगेच बेस म्हणजे स्टेबल होणार नाहीत. तुम्हाला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष तुमच्या डेव्हलपमेंटनुसार तुम्ही म्हणजे किती इम्प्लिमेंट देताय त्याच्यामध्ये कामामध्ये, त्यावरती तुमचा ग्रोथ डिपेंड आहे किंवा तुमचा प्रॉफिट डिपेंड आहे. पण तुम्हाला सुरुवातीला कितीही नवीन म्हणजे कितीही घरचं स्ट्रॉंग असो, प्रॉफिटेबल असो, त्याला 2-3 वर्ष तरी त्याला स्ट्रगल करणं असेल. स्वतःचे कॉन्टॅक्ट जोपर्यंत होणार नाहीत तोपर्यंत तुम्ही ही फील्डमध्ये सक्सेस झाला असं तुम्ही समजू शकत नाही. बरोबर. नंतर आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो थोडा वेगळा होता किंवा काहीतरी त्याच्यात नवीन वापरलेला आपण, किंवा जो करताना जास्त आनंद समाधान वाटला असा एखादा प्रोजेक्ट? एक याचं बंधाऱ्याचं काम होतं. तर बंधाऱ्याच्या कामामध्ये एक तर तो माझ्या गावाजवळचा बंधारा होता, म्हणजे इरिगेशनचा पाणी त्याच्यामध्ये स्टोरेज व्हायचं. ते फार लहानपणापासून बघायचो की मी इथे पाणी राहायला पाहिजे, की उन्हाळ्यामध्ये आमच्या तिथलं पाणी निघून जायचं. पाणी निघून गेल्याच्या नंतर ते ऊस पिके वाळायचे वगैरे बरेचसा त्रास व्हायचा शेतकऱ्यांना. आणि मग मी ते डिपार्टमेंटच्या मागे कन्सल्ट करून त्यांना तो प्रोजेक्ट तिथं आम्ही आणला. फंडिंग त्याला इश्यू करून घेतली. अर्धा झाला होता प्रोजेक्ट तो, पण बाकी पेंडिंग प्रोजेक्ट तो आम्ही माझ्या हाताने मी केला. आणि त्याचं ते समाधान आहे एवढं की मला ते आयुष्यभर माझे गाववाले असो किंवा मला माझं समाधान राहील की माझ्यामुळे हा प्रोजेक्ट कुठं ना कुठेतरी मी या प्रोजेक्टमध्ये माझा हातभार लागलेला आहे. आणि त्याचा फायदा नक्कीच या बाजूच्या शेतकऱ्यांना पण झाला, म्हणजे गाववाल्यांना पण झाला, आणि या बाजूच्या पण गाववाल्यांना झाला, आणि तो लाईफ टाइम झाला. त्याच्यामुळे त्या गोष्टीचं समाधान आहे. पाण्यासारखा प्रश्न म्हणजे फार महत्वाचा आहे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सर्वप्रथम तर त्याची स्ट्रेंथ बघतो आपण. स्ट्रेंथ तर असायलाच हवी, आणि इरोजन त्याचं होऊ नये. कारण मार्केटमध्ये आज बरेचसे स्टील आहेत की घेतो आपण आणि त्याचं लगेच 10-20 दिवस 30 दिवसामध्ये साईटवरती आपण जेव्हा ठेवतो, ओपनली ठेवतो, ते लगेच त्याला गंजायला सुरुवात होते. मग त्यामुळे आम्हाला इन्स्ट्रक्शन असतात डिपार्टमेंट कडून की तुम्ही रस्ट झालेलं स्टील तुम्ही वापरू शकत नाहीत, किंवा ते पुढच्या स्ट्रक्चरसाठी धोकादायक असतं. त्याची लाईफ स्पॅन कमी असतो त्याचा. त्याच्यामुळे जे रस्टिंग कोरोजन जे व्हायला लागले त्याचं अशा स्टील असं आपण वापरतो की ज्याचं कोरोजन होऊ नये लवकर. बरोबर. ते लॉंग लास्टिंग चालू, ज्याची लाईफ स्पॅन जास्त आहे. बरोबर. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? हो, नक्कीच. आम्ही म्हणजे बरंच आता जवळपास मी 2 वर्ष झालं आयकॉन वापरले. मध्यंतरी वापरतो कधी कधी अवेलेबिलिटी नसल्यामुळे. तर आयकॉनचा मला आजपर्यंतचा जो काय अनुभव आहे तो चांगलाच आहे. आणि कधी त्या स्ट्रक्चरला म्हणजे स्ट्रक्चर तर आता तरी तो बेस्टच राहणार, पण आयकॉन स्टील वापरल्याच्या नंतर कधी त्याच्याकडे फिरून बघण्याची वेळ नाही आली आहे मला. म्हणजे गुणवत्तेबाबत त्याची आम्हाला पडताळणी करायची कधी वेळ आली नाही, किंवा आम्हाला कोणी डिपार्टमेंटने कोणी म्हणलं की नाही हे स्टील आयकॉन वाला नाही, बेस्ट होय एकदम, आम्ही आजपर्यंत वापरलं हे नाही म्हणू शकत नाहीत आपण याला. सो हे होते इंजिनियर साई सागर कदम सर. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या देश उभारणीमध्ये ज्या इंजिनियरचा वाटा आहे
त्यामध्ये अशा तरुणांचा वाटा महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्सवर काम करतायत, तर माझ्या मते या सरकारच्या योजना अगदी गावाखेड्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अशा इंजिनियरचा वाटा आहे. तो भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत आणि पर्यायाने देशसेवा घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.